छावा स्वराज्य सेना संगठन द्वारा पत्रकार परिषद का किया गया आयोजन। दरअसल हम आपको बता दें कि थाने जिला के दीपक शेलार जो कि छावा संगठन के अध्यक्ष हैं, इनके नेतृत्व में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। बता दें कि पिछले कई दिनों से छावा संगठन के बैनर तले लोनार ग्राम पंचायत में हो रहे भ्रष्टाचार को लेकर उजागर करने के लिए छावा संगठन बार बार पत्र व्यवहार कर रहे। इस विषय को लेकर एक बार फिर से पत्रकार परिषद का आयोजन थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार के नेतृत्व में किया गया, जहां पर तस्वीर में आप देख सकते हैं कि थाने जिला के सचिव वहां पर नितेश शेलार उर्फ बॉबी भी मौजूद थे। उनके साथ में तालुका महिला अध्यक्ष रोशनी पाटिल, शिवनेर चौधरपाड़ा के शाखा प्रमुख विश्वास जाधव, उप शाखा प्रमुख आनंद तरे मौजूद थे। विशेष तौर पर बता दें कि छावा संगठन पिछले कई दिनों से जो अपनी मांग रखी है, उस मांगों की बात की जाए तो लोनार ग्राम पंचायत में अवैध तरीके से बनाया गया तबेला, लॉजिंग बोर्डिंग, आंगनवाड़ी की स्कूल की खस्ता हालात, स्कूल की खस्ता हालात, सड़क की खस्ता हालात और अन्य कई 9 मांगे को लेकर छावा संगठन इस पत्रकार परिषद में अपनी बातों को रखती हुई नजर आई। थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार के नेतृत्व में पिछले कई दिनों से लोनार ग्राम पंचायत में हो रहे भ्रष्टाचार को उजागर करने के लिए वो पत्र व्यवहार कर रहे हैं। इस बार फिर से पत्रकार परिषद में जानकारी देते हुए क्या कुछ कहा, ये सुनते हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। परिषद कोणत्या विषयावर तुम्ही ठेवल्या त्याची कळत नाही। लोणार ग्रामपंचायत मागेही पत्रकार परिषद झाली, आताही चालू आहे। प्रश्न असा आहे तर खाली पत्रव्यवहार करून होणार नाही, आमचा समाधान होणार नाही, त्याचा पाठपुरा घेतला पाहिजे। तबेला आहे, 1 ते 9 मुद्दे आहेत। तबेला आहे, लॉजिंग आहे आणि ग्रामसेवक आम्हाला पत्रव्यवहार करतो, पण काले साहेबांनी इथं पूर्ण चौकशी केलेली त्याच्याबद्दल अहवाल मागून काही आज परत दिलेला नाही, पण आम्ही त्याचा पाठपुरावा पूर्ण घेणार आहे। काय वाटते तुम्ही एवढे दिवस झाला तुम्ही याचा पत्रव्यवहार करता, तुम्हाला याच्यासाठी दृष्टी भेटत नाही, काय याच्या पाठीमागे कारण काय? याचं कारण आता असं आहे, भ्रष्टाचार जास्ती आहे आणि तो भ्रष्टाचार जास्ती आहे तर आम्ही त्यांना आतापर्यंत सोडणार तर नाही जाईल, कारण आम्हाला जो काम करायचा आहे तो पूर्णपणे दाखवणार आहे आम्ही। त्या गोष्टीवर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, तुमच्या पुढचं पाव काय असणार? आता बघा, जास्ती करून काले साहेबाचा भ्रष्टाचार जास्ती करेल, कारण काले साहेब आमच्याच ग्रामपंचायत नाही, अजून काही ग्रामपंचायतचा पण आम्ही त्याची न्यूज ऐकलेली आहे आणि ते आम्ही पुरावा सहित आम्ही देणार आहे। नमस्कार, मी छावा संघटना अध्यक्षा रोशनी पाटील। माझं फक्त एकच मागणं आहे की जे आपलं लॉजिंगच्या मागच्याही आपलं पत्रव्यवहार झालेला आहे लॉजिंग संदर्भात, तर त्याचं पत्रव्यवहाराद्वारे अजूनही काय तिकडनं आलेले आहेत तसे निर्देश तोडण्याचे, पण मला अजून त्याची कारवाई दिसत नाहीये। जर हे होत नाहीये त्याच्या मागे कुठेतरी भ्रष्टाचार लपलेला आहे। जर तिकडनं तोडण्याचे निर्देश आलेले आहेत तर अजून का होत नाही तोडण्याचं? यांना या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे अखेर, की आपल्याकडे आपल्या घरी आई बहिणी आहेत, त्यांची तरी काहीतरी ठेवायला पाहिजे अपेक्षा। जशी आपण आपल्या घरच्या महिलांची ठेवतो ना, तशी बाजूच्या महिलांचाही विचार करायला हवाय। आपले खिसे भरण्यातच नाही राहावं, माणसाने पुढेही जावं, दुसऱ्या महिलांचाही विचार करावा, त्यांच्या सोयीची, त्यांच्या सवलतीची आणि त्यांच्या हिफाजतीची ही तरतूद करावी। आपलं गाव आहे, आपल्या शेजारी राहणारे दुसरेही गाव आहेत, तिथूनही महिला येतात इथे कामा निर्देशात, आणि काम आपल्या इकडे आहे बाजूला म्हणून येतात महिला, आणि ही गोष्ट माझ्या गावा शेजारी नाही हवी आहे। आणि प्रत्येक वेळेस ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही, आणि साहेबांच्या निर्देशनात राहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जेही होईल ते मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे या गोष्टीचा। आणि मला ही गोष्ट माझ्या गावा शेजारी नाही हवी आहे, नाहीतर आम्ही पूर्ण महिला आंदोलन करणार, रस्त्यावर उतरणार या गोष्टीसाठी। आम्ही महिला आहोत, आमच्याही मुली आहेत आणि त्यांचं संरक्षण आमच्या हितात आहे, आम्ही ते करणार आणि आम्हाला सपोर्ट साहेबांचा आहेच। मी छावा संघटना शाखा प्रमुख शिवनेर चौधरपाडा लोणार ग्रामपंचायतच्या वतीने लोणार ग्रामपंचायतचा नागरिक विश्वास जाधव
मी आमच्या ग्रामपंचायतमध्ये जे रस्त्याचं काम आणि शाळेची जे दुरुस्तीची कामं जी मार्गी लागावी त्यासाठी आम्ही ते निवेदन ग्रामपंचायतीला दिलं होतं, पण ते अजून पाहिजे त्या तशा पद्धतीने रस्त्यांचं काम झालंच नाही आणि शाळेचा विषय अजून काही चालू केलेलंच नाही. तर ते काही लवकर लवकर चालू करावा आणि जे आम्ही एकूण 9 मुद्दे मांडलेले आहेत आणि आमचे साहेब झाले, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा झाल्या, त्याही बोलल्या, आमचे जिल्ह्याचे सचिव नितेश शेलार तेही बोलले. असे आम्ही प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक जण बोलत असतो, पण कामं अजून काही त्याची आम्हाला दिसत नाही, होत नाही. पण ही लवकर लवकर मार्गी लागावी आणि जर नसतील मार्ग लागत तर मग तसं आम्हाला काही लेखी द्यावे. मग आम्ही आमच्या परीने यांच्या वरिष्ठांना भेटून शेनी मग आम्ही काय करायचं की काय कुठल्या पद्धतीने कामाला लागेल ते आम्ही लागू आणि ते आमचं आम्ही कार्य करून घेऊ. मी छावा संघटना सचिव ठाणे जिल्हा. गेल्या कित्येक दिवसापासून संघटना ही आपल्या 1 ते 9 मुद्दे शिवनगर चौदापाडा गावाचे घेऊन चाललेले आहे आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने नुसता पत्रव्यवहार केलेला आहे. तर पत्रव्यवहार करून चालणार नाही. जर ही लॉजिंगचा विषय जर पकडला, महिलांच्या अत्याचाराचा विषय आहे हो, आणि त्या विषयासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय विकास महामंडळाने परमिशन देखील दिलेली आहे तोडण्याची लॉजिंगवाल्याला, पण त्यांनी ती तोडलेली नाही. मग ती तोडण्याची परमिशन त्यांना 15 जानेवारी दिली होती. आतापर्यंत तोडलेली नाही. तरी पुनश्च ग्रामपंचायतीने आणि आमच्या निदर्शनापासून आम्ही पुनश्च पत्रव्यवहार करून त्यांनी तोडण्याचा त्यांना सांगितलेलं आहे. संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही भेट करून म्हणजे आता गोष्टी वरिष्ठांनी पत्र पाठवले, त्यांना नोटीस, त्यांना पोस्टाद्वारे नोटीस आलेली आहे. नोटीस येऊन सुद्धा ग्रामपंचायत पण ठप्प आहे, कोणत्याही प्रकारे पुनश्च पत्रव्यवहार करत नाही. तर पुनश्च पत्रव्यवहार होऊन तातडीने त्यांनी लॉजिंग आहे ती तोडावी ही आमची मागणी आहे. आणि या मागणीनुसार जर नाही तोडली तर आमच्या महिला आम्ही पंचायत समिती भिवंडी तहसीलदारांना घेराव घालणार. 1 ते 9 मुद्दे आमचे नाही झाले ते घेराव घालणार. आणि त्याच अनुषंगाने दिनांक 5/3/2026 रोजी ग्रामविकास अधिकारी आणि काळे साहेब यांची चौकशी लागलेली आहे. 1 ते 9 मुद्द्यांचा भ्रष्टाचार केले असल्यामुळे जिल्हा परिषद ठाणे मुख्य अतिरिक्त कार्यालय ठाणे यांनी चौकशी लावलेली आहे ग्रामविकास अधिकारी यांची. आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमचे पुरावे दाखल करणार आहे आणि भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे जे असेल ते. काय वाटते तुम्हाला आता सगळं म्हणजे पत्रव्यवहार झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे पत्र पण घेऊन आणि याच्यावर संबंधित अधिकारी कारवाई करत नाही, काय वाटते? काय वाटण्याचा विषय असा आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार कुठेतरी लपलेला आहे आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिकारी कारवाई करत नाही. परंतु आता पूर्ण झाला ना, तुमचे पुढचं पाव काय असेल? पंचायत समिती जिल्हा परिषद ठाणे आणि जे पंचायत समिती भिवंडी दोन्ही ठिकाणी आम्ही आंदोलन करणार. एक अजून एक मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज पंतप्रधानांची भूमिका आहे स्वच्छ भारत अभियान आणि हर घर शौचालय. परंतु हर घर शौचालय न होता इकडे आमच्या गावातील नागरिक, गावातील लेडीज, या महिला कुठेतरी बाहेर जाताना दिसतात, पण त्या गोष्टीची यांना लाज वाटत नाही, कुठल्या गोष्टीची शौचालय दिली पाहिजे. परंतु छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी दक्षता घेऊन आज या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून 20 शौचालय लेडीजच्या माध्यमातून घरगुती दिलेले आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांना शौचालयाचं जे काय असं योगदान असेल ते प्राप्त झालेलं आहे. तरी या गोष्टीची ग्रामपंचायतीने दखल घेऊन प्रत्येकाची पाणी करून आणि प्रत्येकाला शौचालय मिळेल ही देखील झालं पाहिजे. नसेल झाले तर आम्ही ती देखील करायला लावू त्यांना.